तर आता वाजले असत 1:45 आणि अजून आम्ही टायर लायचो 3 लावून झाले योग लावचो इलो म्हणते घराकडे. आणि तुमका गावात म्हणजे आपल्या कोकणात राहायचा फायदा सांगते काय तो ही बघा. ना 10 रुपयाचा चिकन दी. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हां त्याच्याबद्दल ते तर म्हणजे आता मी जातो असं तळावड्यात थोडासा काम हा. तर बघूया अजून काय नाश्ता वगैरे काय करू ना. आई जस्ट आत्ता येईल या कामावर बघा. तर आता मी तळावड्यात जाणं होतो. तळावड्यात इथून जाऊ अर्धा तास लागतो आणि योग अर्धा तास. तर बघा येऊन काहीतरी खाऊया आणि म्हणजे उद्यापासून सुरू करतो आम्ही आमचं स्टॉल. तर खूप बरा वाटतं. उद्या शनिवार आणि आज शुक्रवार तर उद्यापासून सुरू करतो. हां तर चला मी आणि भाव जातो असं. दुसरं काय तर नाश्ता करून ठे. काय नाश्ता करू मला नाही माहिती. म्हणते मी आकांक्षाच्या घराकडे. आकांक्षा कसले पैसे ते. हा तर आमचा बारीकसा काम होता त्या लागाने मग इल्लो. हे बघा यांचे कुत्रे असत. आकांक्षा आमका थंड दिला होय. रस्त्याचं काम सुरू आहे म्हणजे बघा जोरात. रस्ते पुरं खराब होतो चालू हा करतात. काम झालं आता आम्ही रिटर्न जातो घराकडे. पोचलो म्हणजे शिरोड्यात. अरे तळावड्यात गेलो आता. ते म्हणते कॉपीराईट लागतो गाण्याचं म्हणून गाणं बंद करूक लागले. तर नानाकडे गेलो चिकन घेऊ. नाना से हाय. सूर्य बरोबर हाय कर. चला जाऊया सागऱ्याकडे. सागर हे कामा करता आपली गाडी मिळत होता तेव्हा. अजूनपर्यंत आमची गाडी घेऊ टायमार धुना नाही. लोकांची गाडी धुवून देता तेव्हा आमची पण गाडी धुऊ टायमा. लोकांचीच गाडी आम्ही लोक पासून गाडी. अरे गर्दी फैलली तशी गर्दी बनायला लावावी मग तसा. तुझ्या वॉशिंग सेंटरचं नाव काय? श्री स्वामी वॉशिंग सेंटर. श्री स्वामी वॉशिंग सेंटर नक्की भेट द्या. आणि कडकडीत गाडी धुवून देता. तो तुमचं मनोरंजन पण करतो. फ्री मध्ये मनोरंजन गावतं गाडी. तर आता चिकन घेऊया आणि घराकडे जाऊया. स्पेशल आले होय. का जा मरे ब ना 10 रुपयाचा चिकन दी. किती रुपयाचा? 10 रुपयाचा किती? 13 रुपयाचा. तर आज मी आता सामार बनवतोय. सगळेजण जेव घ्या. ब्रेड होतलंय सलाड मिलाड करते मस्त. 10 रुपयाचं चिकन येईल बघ. खूप दिवसांनी गोटलो गावलो हा. सांग बरे काय असते रोजच येतं दुकानात. तो रोजच चालू होता. ओके का बरोबर. हा जात काय केव्हा असे 2-3 दिवस बरोबर राव. तिले घराकडे आई नाश्ता करता. आईन चुलीवरची भाकरी केली आज. आणि काय केलंय आता भाजी दाखव. भाजी दाखव बघ तरी बघलं मी दाखव दाखव ही भाकरी भाजी दाखव. त्याच्यात केले ते दाखव. हा ही बघा मस्त एक भाजी केली नको चुलीर. तर मग यातच ना मी रोज चुलीवर जेवण करतो. जेवण कधी ना करू पूर्व आज चिकन आणलं. चिकन चुलीवरच कराय जरा व्यवस्थित कर. त्या दिवशी मला खरंच नाही आवडा. खरंच नाही आवडा. बरा कर प्लीज. किती चांगलं होतं तसा बारा झाला पण मागा तर मग आवडाक नाही. वेगायला लागला तर बेग नाही करू. चल मग कधी काय. चला आपण नाश्ता करूया आता. माका दी अजून एक दी. चला मस्त नाश्ता करूया. भाजी आणि चुलीवरची भाजी मस्तपैकीची हिरव्या वाटाण्याची. चला तर बसलो मंडी जोगा बघा. आज चिकन हा मस्तपैकी आई म्हणजे येता बोल. आईन चिकन केलं आणि मी केले सोलकढी. बघा सोलकढी रोजच लागता. सोलकढी शिवाय दिवस जाणार ना. चला ह्या चिकन दे जेवूया. तर म्हणजे आता जेयतलं थोडा वेळ बसतलंय आणि संध्याकाळी मग परत 5 वाजता मळगावात जाऊचा. किती एकदा तुमचं नंतर सांगते. चला पहिले जेवण घेऊया आणि उद्यापासून आपलं स्टॉल सुरू.
चला म्हणजे आता वाजले असत 4:45. आता आपण जाऊया मळगावातमध्ये एक काम आहे, तुमका सांगते पुढे जाऊन काय काम आता. चला तयारी केलं आहे. पोचलो मंडळी रेल्वे स्टेशनकडे सावंतवाडी. काकी मुंबई आता तर आता मी सोडू गेलो. 8ची गाडी आहे मग कोण नाही, पुरा खाली आहे बघा. मळगाव रेल्वे स्टेशन. खूप दिवसांनी इलंय मी, दिवसांनी म्हणजे खूप महिन्यानी इलंय. लास्ट केव्हा गेले मला नाही माहिती. आणि हा किती येतो लगोगीच हिच्यामुळे मला येऊचं पडलं. चला हे नवीन केलं आपण, त्या साईडीक जाऊचं पलीकडे. नाही ती आता हडे बसतली, हडेत बस तू गेलाय घात बसतल्यात ना म्हणजे सोडले का की आता ती 8 वाजता सुटली. आता आपण डायरेक्ट जरा पुढे जाऊया बाजारात, कारण माका मिरची घेऊची असतात. उद्यापासून स्टॉल सुरू आहे ना त्याला लागेल. चला तुतारी एक्सप्रेस बघ आपली गाडी आहे. आणि जरा पुढे जाऊन येऊया. पुढे बाजार लागतं ना, ते सर आपण भाजी घेऊची आहे. बघूया काय भाजी गावतं ती. चला म्हणजे आपलं पाव झालेला तो भाजीवाला आपण गावाकच नाही, भाजीवाला येऊकच नाही. त्याला लागून जरा पुढे पण येऊन गेलोय पण नाही. हा डायरेक्ट घराकडे. चला जे काय गाव नाही पण आपण डायरेक्टर साहेब गावलेले असतात. विघ्नेश बोंद्रे चाय पिऊ गेलो मागा घेऊन. चल चल आमका 2 चाय द्या. चाय पिऊया घरात जाऊया. चला ह्याच्या रील तुम्ही बघितलं असतील, जाम व्हायरल माणूस आहे आजकाल. आम्ही फेल पडतो रोज टाइम आहे रोजचो. पोचले मंडळी शिरोड्यात. आता आम्ही स्टॉलकडे असो. पानं लागता का बघू गेलो बघा, कारण आज आमचे टायर बदलूचे असत. हे 4 टायर चेंज करतलो आणि उद्यापासून आपलं स्टॉल सुरू. हे बघा भावपणा पानं लागता का फक्त आम्ही बघू गेलो, बाकी काय नाही. चला पहिले घराकडे जाऊया, फ्रेश होऊया. 8:30-9 वाजता येतो रिटर्न. तर आता वाजले असत 1:45 आणि अजून आम्ही टायर लायतो. 3 लावून झाले. योग लावचा बघा 1 2 3 योग लावचा मग कंप्लीट. आणि सगळे टायर लावून झालेले असतात. तुम्हाला दाखवते हे बघा 1 2 3 4. हे बघा आता काय टेन्शन नाही. आता 2:30 वाजले असतात. आता मी घरात जातो. जुने टायर घेऊन घरात जाऊया. चला झोपा. हे जुने टायर असतात हे बघा, वाट लागते. किलो म्हणजे घराकडे. आणि तुमका गावात म्हणजे आपल्या कोकणात राहायचा फायदा सांगते काय तो. ही बघा हे म्हणजे चुला म्हणजे नानी म्हणतात एका. आणि ह्याच्यात अजूनही पाणी गरम आहे बघा. मस्तपैकी गरम गरम पाण्यात हातपाय धुला. दिवसभर तुम्ही कधी पण आहे ह्याच्यावर पाणी चालूच असताला. आणि तुम्ही कधी पण फ्रेश होऊ शकता गरम गरम पाण्यानंतर. मस्त त्याचा एक फायदा कोकणातलो गावात राहायचो. चूल घ्यायला आणि दिवसभर त्याच्यावर पाणी तापलेलं असतं आणि रातभर तर पाणी गरमही राहतं आहे बघा. अजूनही गरम. चला तर म्हणजे आजच्यासाठी इतक्याच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.